दिल्लीकडे माघारी निघालेल्या औरंगजेबाचा नगरमध्ये शेवट कसा झाला, अशी होती औरंगजेबाची शेवटची 27 वर्षे। मुघल बादशहा औरंगजेब 1681 मध्ये संपूर्ण तयारीनिशी दक्षिणेत उतरला होता। त्यावेळेस त्याच्याबरोबर प्रचंड मोठं सैन्य, संपूर्ण जनानखाना आणि 3 मुलं होती। फक्त त्याचा एक मुलगाच त्याच्यासोबत आलेला नव्हता। ऑड्री टुस्के या लेखकानं औरंगजेब द मॅन अँड द मिथ हे औरंगजेबाचं चरित्र लिहिलेलं आहे। त्यात त्या लिहितात, शामियानेबरोबर पुढे सरकणारं सैन्य, बाजार, बादशहाचा जामानिमा, त्याच्यासोबत असणारे सरदार आणि नोकर चाकरांचा संपूर्ण ताफा एक पाहण्यासारखं दृश्य असायचं। औरंगजेब एका जुन्या मुघल परंपरेचं पालन करत होता। ती परंपरा म्हणजे मुघलांची राजधानी नेहमी बादशहासोबतच असायची। मात्र इतर मुघल बादशहापेक्षा औरंगजेब या बाबतीत वेगळा होता। कारण एकदा दक्षिण भारतात म्हणजे दख्खनमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा कधीच दिल्लीला परतता आलं नाही। औरंगजेबानं दिल्ली सोडून दक्षिणेकडे कूच केल्यानंतर जणू काही दिल्ली उजाड झाली होती। लाल किल्ल्याच्या भिंतीवर मातीचे थर जमा झाले। एकाकी म्हातारपण। औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातील शेवटची 3 दशकं दक्षिण भारतातच वास्तव्य केलं। दख्खनमध्ये झालेल्या बहुतांश लढायांमध्ये त्यानं स्वतः नेतृत्व केलेलं होतं। औरंगजेबाच्या सैन्यातील एक हिंदू सरदार भीमसेन सक्सेना यानं फारसी भाषेमध्ये तारिक एक दिलखुशा नावानं आत्मचरित्र लिहिलं आहे। त्यात भीमसेन सक्सेना म्हणतो, मला या जगातील लोक खूप लोभी दिसले आहेत। इतकंच काय, खुद्द औरंगजेब आलमगीर सारखा मुघल बादशहा ज्याच्याकडे कशाचीही कमतरता नाही, तो देखील किल्ले जिंकण्यासाठी किती उतावीळ होता। काही दगडावर अधिकार मिळवण्याची त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की यासाठी तो स्वतः धावपळ करत होता। औरंगजेबाच्या राजवटीचा शेवटचा टप्पा त्याच्यासाठी फारसा सुखकारक नव्हता। त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की संपूर्ण भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याची त्याची इच्छा धुळीला मिळाली होती। प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी द शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब हे पुस्तक लिहिलं आहे। त्यात जदुनाथ सरकार म्हणतात, म्हातारपणात औरंगजेब एकाकी झाला होता। एक एक करत त्याचे सर्व जवळचे लोक मृत्यू पावले होते। त्याच्या तरुणपणातील फक्त एकच साथीदार त्याच्या बरोबर जिवंत होता, तो म्हणजे त्याचा वजीर असद खान। औरंगजेब जेव्हा संपूर्ण दरबारावर नजर फिरवायचा तेव्हा त्याला सर्वत्र भित्रट, मत्सरी आणि चमचेगिरी करणारे तरुण दरबारात दिसायचे। औरंगजेबाच्या मुलामध्ये क्षमतेचा अभाव। औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस त्याची 3 मुलं जिवंत होते। त्याआधी त्याच्या 2 मुलांचा मृत्यू झाला होता। यातील कोणामध्ये भारताचा बादशाह होण्याची क्षमता आणि कुवतच नव्हते। 18व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या एका पत्रामध्ये औरंगजेबाने त्याच्या मुअज्जम या मुलाला कंदाहारमध्ये विजय न मिळाल्याबद्दल धारेवर धरलं होतं। औरंगजेबाचं हे पत्र रुकायते आलमगिरी मध्ये संकलित करण्यात आलेलं आहे। त्या औरंगजेबानं लिहिलं आहे, एका नालायक मुलापेक्षा एक मुलगी असणं कधीही चांगलं। औरंगजेबानं त्याच्या पत्राच्या शेवटी त्याच्या मुलाला फटकारत लिहिलं आहे, या जगात तू तुझ्या प्रतिस्पर्ध्यांना आणि देवाला तोंड कसं दाखवणार आहेस। औरंगजेबाला या गोष्टीची जाणीव नव्हती की त्याच्या मुलामध्ये त्याचा वारस होण्याची क्षमता निर्माण न होण्यासाठी तो स्वतः जबाबदार होता। इतिहासकार मुनीस फारुकी यांनी त्यांच्या द प्रिन्सेस ऑफ द मुघल एम्पायर या पुस्तकात लिहिलं आहे की औरंगजेबाने त्याच्या शहजाद्यांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांची स्वायत्तता कमकुवत केलेली होती। ऑड्री टुस्के लिहितात, 1700 साल येता येता औरंगजेब त्याच्या मुलांना प्राधान्य देऊ लागला होता। त्यामुळे त्या शहजाद्यांची अवस्था आणखी दुबळी झालेली होती। कधी कधी तर औरंगजेब स्वतःच्या मुलांच्या पेक्षा त्याच्या दरबारातील लोकांनाच अधिक महत्त्व द्यायचा। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाचा मुख्य वजीर असद खान आणि सेनापती झुल्फिकार खान यांनी औरंगजेबाच्या सर्वात लहान मुलाला म्हणजेच कामबक्षला अटक केलेली होती। कामबक्षला अटक होण्यामागचं कारण म्हणजे त्यानं औरंगजेबाच्या परवानगीशिवाय छत्रपती राजाराम महाराजांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता। राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दुसरे पुत्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते।
सर्वात जवळच्या लोकांचं निधन. दख्खनातील मोहीम जसजशी लांबू लागली होती तसतसं औरंगजेबाचं म्हातारपण वाढत चाललेलं होतं आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य अंधकारमय होत चाललेलं होतं. औरंगजेबाची सून जहांगीर बानो हिचा मार्च 1705 मध्ये गुजरातमध्ये मृत्यू झाला. तर औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शहजादा अकबर दुसरा याचा देखील 1704 मध्ये इराणमध्ये मृत्यू झाला. याच्या आधी 1702 मध्ये औरंगजेबाची कवयित्री मुलगी जेबुन निसा हिचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या भावंडामध्ये एकटीच राहिलेल्या गौहर आराचा देखील मृत्यू झाला. औरंगजेबाला या सर्व गोष्टींचा खूप धक्का बसला होता. तो म्हणाला होता, शहाजहानच्या मुलांपैकी फक्त तो आणि मीच जिवंत राहिलो आहोत. औरंगजेबाचं दुःख इतकंच नव्हतं. 1706 मध्येच त्याची मुलगी मेहर उन निसा आणि त्याचा जावई इजित बख्श यांचा देखील दिल्लीमध्ये मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याचा नातू बुलंद अख्तर याचा देखील मृत्यू झाला होता. औरंगजेबाच्या आणखी 2 नातवांचा मृत्यू झाला होता. मात्र औरंगजेबाला हे ऐकून मोठा धक्का बसेल म्हणून त्याच्या दरबारातील सरदाराने ही बातमी दिलेली नव्हती. दुष्काळ आणि प्लेगचं संकट. एकीकडे जवळच्या कुटुंबियांचा मृत्यू होत होता तर दुसरीकडे दख्खनमध्ये त्यावेळेस पडलेल्या दुष्काळामुळे देखील औरंगजेबाच्या समोरच्या अडचणींच्या मध्ये वाढ झाली. औरंगजेबाच्या काळात भारतात आलेल्या निकोलाव मुनुची या इटालियन प्रवाशानं स्टोरिया दो मोगोर हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे, दक्षिणेत 1702 ते 1704 दरम्यान अजिबात पाऊस पडलेला नव्हता. त्यातून प्लेगच्या आजाराची साथ देखील सर्वत्र पसरली होती. 2 वर्षामध्ये जवळपास 20 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. भुकेनं व्याकुळ झालेले लोक 4 आण्यासाठी म्हणजेच 1/4 रुपयासाठी त्याच्या मुलांना सुद्धा विकण्यास तयार होत असत. मात्र त्यांना विकत घ्यायला देखील कोणी नव्हतं. सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांना जनावरांच्या प्रमाणेच दफन केलं जायचं. दफन करण्याआधी त्यांच्या कपड्यांची तपासणी करून त्यात पैसे आहेत की नाही हे पाहिलं जायचं. मग त्यांच्या पायाला दोरी बांधून तो मृतदेह ओढला जायचा आणि समोर येणाऱ्या कोणत्याही खड्ड्यात तो मृतदेह पुरला जायचा. मनुचीने लिहिलं आहे, अनेकदा या मृतदेहांच्या मुळे प्रचंड दुर्गंधी सुटायची आणि त्यामुळे मला उलटी व्हायची. 4 बाजूंना इतक्या माशा असायच्या की जेवण करणं देखील कठीण होऊन बसायचं. मनुची लिहितो, ते त्यांच्या मागे झाड आणि पीक नसलेली वैराण शेती सोडून गेले. त्यांची जागा माणसांनी आणि जनावरांच्या हाडांनी घेतली. या सर्व प्रदेशातील लोकसंख्या इतकी घटलेली होती की 3-4 दिवसांच्या प्रवासात कुठेही आग किंवा दिवा दिसायचा नाही. उदयपुरी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांच्या मध्ये औरंगजेबाला त्याचा सर्वात लहान मुलगा कामबख्शची आई उदयपुरी हिचा सहवास खूप आवडायचा. मृत्यूशय्येवर असताना औरंगजेबानं कामबख्शला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की त्याच्या आजारपणात देखील उदयपुरीनं त्यांची साथ सोडलेली नव्हती. मृत्यूपर्यंत ती त्याची साथ निभावेल आणि तसंच झालं देखील. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच उदयपुरीचा देखील मृत्यू झालेला होता. औरंगजेबाला भीती वाटत होती की त्यानं वडील शहाजहान यांच्याबरोबर जे काही केलं होतं त्यामुळे त्याची मुलं देखील त्याच्याबरोबर तेच करतील म्हणून त्यानं मुलांना दूरवरच्या मोहिमावर पाठवलेलं होतं. उत्तर भारतामध्ये बंडखोरीचे वारे. आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये औरंगजेबानं त्याचा मुक्काम अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर येथे केला होता. स्टॅनली लेन पुल यांनी औरंगजेब अँड द डिके ऑफ द मुघल एम्पायर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, औरंगजेबाच्या उत्तर भारतातील प्रदीर्घ अनुपस्थितीमुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. उत्तर भारतामध्ये राजपूत उघडपणे बंड करू लागलेले होते. आग्र्याच्या परिसरातील जाट डोकं वर काढू लागलेले होते. तर मुलतानच्या जवळपासचे शीख देखील मुघल साम्राज्याला आव्हान देऊ लागले होते. मुघल सैन्य निराश झालेलं होतं. मराठ्यांच्या मध्ये देखील मुघल सैन्यावर लपून छपून हल्ले करण्याची हिंमत आलेली होती. औरंगजेबानं त्याच्या सर्व मुलांना दूरवरच्या मोहिमावर पाठवलं होतं. त्याला भीती वाटत होती की त्यानं स्वतः त्याचे वडील शहाजहान यांच्या बरोबर जे काही केलं होतं तेच त्याची मुलं त्याच्यासोबत देखील करतील. अब्राहम इराली या आणखी एका इतिहासकारानं द मुघल थ्रोन
द सागा ऑफ इंडियन ग्रेट एम्परर्स हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की औरंगजेबाच्या राजवटीमध्ये मुघल साम्राज्याचा विस्तार झाला, त्यांच्या राजवटी खालील प्रदेशामध्ये वाढ झाली. मात्र त्यामुळे मुघलांची ताकद वाढण्याऐवजी ते कमकुवत झाले होते. त्या काळी मुघल साम्राज्याचा विस्तार इतका प्रचंड झाला होता की त्याचा कारभार करणं कठीण झालं होतं. मुघल साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली दबलं होतं. इतकंच काय, खुद्द औरंगजेब म्हणाला होता, अजमास्त हमा फसाद ए बाकी, म्हणजे माझ्या नंतरची अराजकता. औरंगजेबाचा आजारपण या व्यतिरिक्त औरंगजेबासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा. मनुचीने लिहिलं आहे, मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशाह औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती. औरंगजेबाच्या मुलानंतर त्याच्या नातवांचा नंबर येत होता. मात्र नातवांची दाढी देखील पांढरी होऊ लागली होती. त्याच्या नातवांचं वय देखील 45 वर्षाहून अधिक झालेलं होतं. दावेदारांच्या मध्ये औरंगजेबाची परतुंड देखील होती. त्यांचं वय 25 ते 27 वर्ष होते. यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता. सत्ता संघर्षामध्ये इतर लोकांना एकतर त्यांचे हात पाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावं लागलं असतं. 1705 मध्ये औरंगजेबानं वागिनजेरा हा मराठ्यांच्या किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला, जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा. इथेच औरंगजेब आजारी पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर म्हणजे सध्याचा अहिल्यानगरच्या दिशेने निघाला. मात्र तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला. 14 जानेवारी 1707 ला 89 वर्षाचा हा मुघल बादशहा पुन्हा एकदा आजारी पडला. काही दिवसात तो बरा झाला. त्यानंतर तो पुन्हा दरबार भरवू लागला. मात्र यावेळेस त्याला अंदाज आला होता की आता त्याच्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्याचा मुलगा आझम याचा वाढता उतावीळपणा त्याला अस्वस्थ करत होता. औरंगजेबानं मुलाला लिहिलेलं पत्र इतिहासकार जद्दुनाथ सरकार लिहितात, 4 दिवसांनी औरंगजेबानं आझमची नियुक्ती माळव्याचा सुभेदार म्हणून केली आणि त्याला तिकडे पाठवलं. मात्र शहजादा आझम चतुर होता. त्याच्या लक्षात आलं होतं की त्याच्या वडिलांचा शेवट आता जवळ आला आहे. त्यामुळे त्यानं जाण्याची घाई केली नाही. तो अनेक ठिकाणी मुक्काम करत हळूहळू पुढे जात होता. मुलाला पाठवल्यानंतर 4 दिवसांनी औरंगजेबाला मोठा ताप आला. मात्र तरी देखील तो हट्ट करत दरबारात आला आणि त्या स्थितीत देखील तो दररोज 5 वेळा नमाज पडला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांच्या मध्ये औरंगजेबानं त्याच्या मुलांना 2 पत्रे लिहिली होती. त्यात त्यानं लिहिलं होतं, माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सत्तेसाठी आपापसामध्ये लढू नये. मात्र तरी देखील मला दिसत आहे की माझ्या मृत्यूनंतर बराच रक्तपात होणार आहे. माझी देवाकडे प्रार्थना आहे की प्रजेसाठी काम करण्याची इच्छा त्यानं तुमच्यात निर्माण करावी आणि राज्यकारभार चालवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी. 3 मार्च 1707 ला औरंगजेब त्याच्या शयन कक्षातून बाहेर पडला. जद्दुनाथ सरकार लिहितात, औरंगजेब सकाळचा नमाज पडला आणि मग तस्बीहचे मणी मोजू लागला. हळूहळू तो बेशुद्ध होऊ लागला आणि त्याला श्वास घेणं देखील कठीण होऊ लागलं. मात्र शरीर कमकुवत असून देखील जपाच्या माळेवरील त्याची बोटं तशीच होती. जुम्म्याच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हावा अशीच त्याची मनोमन इच्छा होती. अखेर औरंगजेबाची ही इच्छा देखील पूर्ण झाली. मृत्यूपूर्वी औरंगजेबानं मृत्यूपत्र तयार केलेलं होतं. त्यात म्हटलं होतं की त्याचा मृतदेहाचं दफन जवळच्याच एखाद्या ठिकाणी कोणत्याही ताबूत शिवाय करण्यात यावं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी त्याचा मुलगा आझम तिथे पोहोचला. शोक करून आणि त्याची बहीण जिनत उन निसा बेगमला धीर दिल्यानंतर आझम त्याच्या वडिलांचा मृतदेह थोड्या अंतरावर घेऊन गेला. त्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह दौलताबाद जवळच्या खुलताबाद मध्ये सुफी संत शेख जैन उद्दीन यांच्या कबरी शेजारी दफन करण्यात आला. औरंगजेबाला 89 वर्षाचं आयुष्य मिळालेलं होतं. जद्दुनाथ सरकार यांनी लिहिलं आहे की औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती. एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे. इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा. शेवटच्या दिवसामध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू येऊ लागलं होतं. तसंच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो थोडा अडकत चालत होता.
औरंगजेबाच्या मुलांमध्ये लढाई. औरंगजेबाने शाह आलम म्हणजे मोअज्जमला त्याचा वारसदार केलं होतं. तो त्यावेळेस पंजाबचा सुभेदार होता. मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आझमशहा लगेचच तेथे पोहोचला होता. त्यानं स्वतःलाच बादशाह म्हणून घोषित केलेलं होतं. मग तो आग्र्याकडे निघाला, जेणेकरून त्याच्या बादशाह होण्याला विधिवत मान्यता मिळावी. म्हणूनची लिहितो. तिकडे शाह आलमने देखील वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून आग्र्याकडे कूच केलं. तो त्याचा भाऊ आझमच्या आधीच आग्र्याला पोहोचला. तिथे लोकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. जादूमध्ये दोन्ही भावांच्या सैन्यात लढाई झाली. योगायोगानं त्याच ठिकाणी अनेक वर्षापूर्वी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शुकोह यांच्यात देखील लढाई झाली होती. या लढाईमध्ये शाह आलमचा विजय झाला. दुसऱ्या दिवशी 20 जूनला त्यानं स्वतःला बादशाह घोषित करत मुघल तख्त हाती घेतला. मुघल साम्राज्याची अधोगती आणि शेवट कसा झाला. लढाईत पराभूत झालेल्या आझमशहानं भाऊ शाह आलमच्या हाती लागण्याआधी एका कटारीनं आत्महत्या केली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनीच शाह आलमचा देखील 1712 मध्ये मृत्यू झाला होता. 1712 ते 1719 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये एका पाठोपाठ एक 4 मुघल बादशहा तख्त्यावर बसले होते. त्याउलट त्या आधीच्या 150 वर्षामध्ये फक्त 4 मुघल बादशहांनी भारतावर राज्य केलं होतं. हळूहळू मुघल वंशाचा जुना दिमाग रुबाब नावलौकिक कमी होत गेला होता. लेखक जदुनाथ सरकार लिहितात, स्वतःच्या कारकिर्दीमध्ये मोठं यश मिळवून देखील औरंगजेब राजकीय दृष्ट्या एक अपयशी बादशाह ठरला होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची अधोगती होत ते लयाला गेलं. यासाठी फक्त औरंगजेबाचं व्यक्तिमत्व एवढंच कारण नव्हतं असं म्हणणं देखील कदाचित योग्य ठरणार नाही की फक्त त्याच्यामुळेच मुघल साम्राज्य लयाला गेलं. मात्र हे देखील तितकंच खरं आहे की मुघल साम्राज्याची अधोगती थांबवण्यासाठी औरंगजेबानं काही केलं नाही. सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य त्याच्या जुन्या वैभवशाली काळाच्या स्वप्नामध्येच जिवंत होतं आणि जवळपास 150 वर्षे कशी तरी वाटचाल केल्यानंतर 1857 मध्ये बहादूर शाह जफरच्या मृत्यूबरोबरच मुघल साम्राज्याचा शेवट झाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.